तेजस्विना वधितमस्तु या नवरात्री निमित्त सुरू केलेल्या आपल्या तिसऱ्या पर्वामध्ये मी डॉक्टर तेजस्विनी भाले तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते। आणि आज आपण गप्पा मारणार आहोत शास्त्रज्ञ, रिसर्चर आणि अध्यात्माची जोड त्याला लाभली आहे अशा एका आपल्या नवदुर्गांपैकी एका दुर्गेशी, डॉक्टर वैदेही लिमये मॅडम। नमस्ते मॅडम। नमस्कार। तुमचं खूप खूप स्वागत। आणि आज आपण बोलणार आहोत की तुमचं शिक्षण जे आहे हे सायन्स बॅकग्राऊंडचं आहे, तुम्ही रिसर्चर म्हणून काम केलेलं आहे आणि तुम्ही अध्यात्माचाही अभ्यास करता। म्हणजे खरंच ही खूप छान सांगड आहे की शास्त्र, त्याला विज्ञान आणि त्याला आपलं अध्यात्म। तर याचा प्रवास तुमचा कसा सुरू झाला त्याच्याच बरोबर मी सांगू इच्छिते की मॅडमनी 3 पुस्तकंही लिहिलेली आहेत अच्युत गोडबोले सरांसोबत। त्याच्यामध्ये रक्त, सूक्ष्म जंतू आणि विटॅमिन्स ही पुस्तकं त्यांची आहेत, त्यामुळे त्या लेखिका सुद्धा आहेत। त्याचप्रमाणे ते काही वर्ष या जर्मनीमध्ये स्थायिक होत्या आणि आता पुण्यात भारतात परत आलेल्या आहेत। तर मॅडम, तुमचा हा प्रवास कसा झाला, तुमचं शिक्षण आणि आता तुम्ही अध्यात्म आणि त्याचं इतकं सुंदर अभ्यास तुमचा दासबोधावरती आहे। तर आजचा आपला विषय हा आहे की आपण दासबोध हा समजून घेणार आहोत। आणि जसं म्हटलं की लहानपणापासून मनाचे श्लोक आणि रामदास स्वामींनी सांगितलेले हे आम्ही लहानपणापासून आपण म्हणायचो आणि त्याचा खरा अर्थ हा आता आपल्याला उमजणार आहे जेव्हा मॅडम दासबोधाबद्दलही सांगतील। तर मॅडम, पहिल्यांदा तुमचं शिक्षण आणि हा प्रवास आम्हाला थोडक्यात सांगावा। बरं, सगळ्यात पहिल्यांदा तेजस्विनी तुझं आधी खूप खूप अभिनंदन। म्हणजे तुझ्या नावाप्रमाणे तू खरंच ते पूर्ण तेजस्विनी या नावाला पूर्णपणे तुझं आचरण, एकंदर व्यक्तित्व हे तसं आहे आणि खूप प्रेरणा देणार आहे। मुख्य सांगायचं तर शिक्षणाचं म्हणशील तर मला पहिल्यापासून आवड विज्ञानाची होती आणि रसायनशास्त्रामध्ये मला जास्ती इंटरेस्ट होता। असं झालं की BSc ला मी केमिस्ट्री घेतलं रुईया कॉलेजमध्ये, त्याच्यानंतर मग मी बायोकेमिस्ट्री घेतलं। बायोकेमिस्ट्री घेतल्यानंतर मग मला डॉक्टरेट करायची होती। अर्थात या सगळ्याची एक बॅकग्राऊंड अशी आहे की मला म्हणजे आपण म्हणतो ना की एक आपल्या वाडवडिलांचं पुण्य आणि पूर्वसुकृत असेल, त्याच्यामुळे मला लहानपणापासून एक आमच्या घरामध्ये एक आध्यात्मिक वातावरण मिळालं। म्हणजे धार्मिक तर आपण सहसा सगळेजण असतो, कर्मकांडी नाही म्हणणार मी, पण आपण हिंदू सनातन वैदिक संस्कृतीवर श्रद्धा असणारा समाज आहोत। पण आमच्याकडे ना भजन, त्याच्यानंतर मला लहानपणी माझ्या गुरूंचा मंत्र मिळाला। म्हणजे ते बंगाली संत होऊन गेले फार मोठे, अनुकूलचंद्र चक्रवर्ती। मी त्यांना पाहिलेलं नाही कारण त्यांचा ते गेले 69 साली, माझा जन्म 68चा। पण अर्थात तो विषय विस्तार नाही मी, पण माझी जी प्रेरणा आहे म्हणजे जी ह्या डॉक्टरेट पर्यंत मला नेणारी प्रेरणा हीच मुळी माझे गुरु आहेत। म्हणजे ज्यांच्या माध्यमातून मला एक एक म्हणजे मी असं ठरवलं होतं की त्यांच्या सल्ल्याने मी माझं पुढचं करिअरचा पथ चालीन। आणि असा एक अनुभव आला की म्हणजे त्यांनी मला विचारलं की तुला केमिस्ट्री आवडते ना, मग तू बायोकेमिस्ट्रीत कर। तिथपर्यंत मी म्हणेन की कोणी असं म्हणेल की काय ते पॉप्युलर विषय होते, पण एकदा असं झालं की म्हणजे त्यांची अशी इच्छा होती की मी जेनेटिक्समध्ये रिसर्च करावं आणि त्यावेळेला जेनेटिक्समध्ये डिग्री देणारे कोणी नव्हते। तर मग त्यांनी मला म्हटलं की तू प्रॉब्लेम रिलेटेड टू जेनेटिक्स घे आणि मग तू तुझं संशोधन कर। आणि त्या ह्याच्यामध्ये म्हणजे प्रॉब्लेम ऑफ रिसर्च लिटरली त्यांनी मला सांगितलेला आहे। म्हणजे हा आता माझ्यासाठी खूप मोठा अनुभव आहे। म्हणजे अनेक लोक बसलेली असताना सहजच ते म्हणले की मायटोकॉन्ड्रियल DNA बद्दल कधी काही तू वाचलेस का? तर मी एकदम हादरले। म्हणजे हा अगदी कोर विषय आहे आणि हा कसा काय एखादी व्यक्ती सांगू शकते। आणि मग असं झालं की मी परत आले मुंबईला, देवघरला आमचा आश्रम आहे, आणि मुंबईला परत आल्यानंतर मग मी ठरवलं की मायटोकॉन्ड्रियल DNA माझ्या डोक्यात होतं। आणि मग जवळपास 30 ते 35 मी डॉक्टर आणि शास्त्रज्ञांना भेटले। अर्थात कुणालाही मी असं सांगितलं नाही की माझे गुरु आहेत त्यांनी मला सांगितलंय, पण असा योग असा असतो की मला शेवटी म्हणजे मी लँडअप कुठे झाले तर सायन हॉस्पिटल, जिथे डॉक्टर बिली मोरिया म्हणून 29 वर्ष बायोकेमिस्ट्रीचे हेड होते। आणि त्यांच्याकडे गेल्यानंतर ते म्हणले की हां, तुला खूप इंटरेस्ट आहे, मी बायोकेमिस्ट आहे, माझ्या आता रिटायरमेंटची 2 वर्ष आहेत, पण मी तुझ्यासाठी एक रिसर्च प्रॉब्लेम लिहितो। आता मी म्हटलं मला ह्युमन जेनेटिक्सची काहीतरी जवळचा प्रॉब्लेम हवा आहे सर। तर म्हणले हरकत नाही, पण मी माझ्या BRCच्या कलिग्सना कन्सल्ट करतो कारण मी माझ्या सगळ्या विद्यार्थ्यांना BRCत पाठवत असतो। तर मग त्यांनी इन माय ॲब्सेन्स त्यांनी बसून माझ्यासाठी प्रॉब्लेम ऑफ रिसर्च लिहिला
आणि त्याचं टायटल होतं स्टडीज ऑन मायटोकॉन्ड्रियल फंक्शन्स इन ह्युमन एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट. म्हणजे ह्याच्यातलं अक्षर आणि अक्षर मी अनुभवलेलं आहे. ह्याच्यातनं म्हणजे मला काय कळलं की हे काहीतरी अशी म्हणजे अध्यात्मविद्या, याला अध्यात्मविद्या विद्यानाम का म्हणतात, तर ती अशी आहे की ती तुम्हाला ना मानवी जीवनाचं जे परमगंतव्य आहे त्याच्याकडे नेते. असे म्हणजे माझं मग पुढे मला त्यांनी म्हणजे ऍक्सेप्ट केलं स्टुडंट म्हणून. मग मला एक चांगली संधी मिळाली की BRC मध्ये मला संशोधन करायला मिळालं आणि RD बिर्ला स्कॉलरशिप मुंबई हॉस्पिटलने मला दिली आणि अशा पद्धतीने माझं बायोकेमिस्ट्री झालं. पुढे पुन्हा एक चांगला माझ्या आयुष्यातला दुसरा टप्पा म्हणजे ज्ञानेशशी माझं लग्न झालं आणि तो फार्माकॉलॉजिस्ट आणि मग त्याच्याकडनं मी फार्माकॉलॉजी शिकले. आणि मग पुढे रुईया कॉलेज, माझ्या सासूबाई सुद्धा लायब्ररियन असल्यामुळे त्यांच्या शब्दांनी मला रुईया कॉलेजनी क्लॉक अवर बेसिसवर अधिक आणि पार्ट टाइम लेक्चरशिप दिली. अरे वा. हा म्हणजे त्यावेळेची ही लोक अशी आहेत ना की ज्यांनी खरंच आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला म्हणजे, आणि तशी अजूनही आहेत माणसं. आणि मग ते पुढे मी मिठीबाई कॉलेज असं करत करत, पण ह्याच्यात काय झालं म्हणजे मला एक लक्षात आलं की अध्यात्माला लहानपणापासून मला ते ऐकायला मिळालं. म्हणजे त्याच्यामुळे ना त्याचे कुठेतरी माझ्या त्यावेळेला मी लहान होते म्हणजे 10वी 11वी 12वी, तेव्हा जसं तू आता म्हणलीस मनाचे श्लोक, तर मनाचे श्लोक माहित नाही असं घर आपल्याला सापडणार नाही. पण म्हणून आपण काही तेव्हा मनाच्या श्लोकांचा अर्थ समजून म्हणत नाही, त्याच्यामध्ये गेयता आहे, नाद आहे आणि आपल्याला ते आवडतं. पण आता जसं आपण मोठं होतो, आपलं जीवन आपलं गुरु असतो ना, ते मनाचे श्लोक प्रकाशित होत जातात. बरोबर आहे. पण मी जे ऐकत राहिले त्याचा मला काय व्हायचं, सायन्समध्ये आता थर्मोडायनॅमिक्स, त्याच्यामध्ये म्हणजे एनर्जीचा अक्षयतेचा, ऊर्जा अक्षयतेचा नियम आहे किंवा एंट्रॉपीचा नियम आहे की एंट्रॉपी ऑफ द युनिव्हर्स इज ओव्हर इन्क्रीजिंग. मग ते सगळं ऐकताना मला प्रलय, त्याच्यानंतर हे जे कोर कन्सेप्ट आहेत अध्यात्मातले, हे तिथे असे जाणवायचे की अरे हे सगळे नियम आहेत म्हणजे ह्या विश्वामध्ये हे विश्व कोणत्या नियमाने चालतं हे सगळं शास्त्रज्ञांनी बघितलं. पण अध्यात्मतेचे एक स्टेप पुढे जाऊन विश्व ज्या नियमांनी चालतं त्या विश्वाचा कोण करता आहे का, आणि मग तो काय तिथे ते जात असं. त्याच्यामुळे म्हणजे मी जेव्हा लेक्चरर म्हणून सुद्धा जेव्हा मी त्या डायसवर असायचे त्याही वेळेला मला हे अनेक प्रश्न पडायचे आणि मला विद्यार्थी पण असे मिळाले की त्यांच्यामुळे मला प्रेरणा मिळाली आणि मी अधिक वाचत गेले. म्हणजे आपण म्हणतो ना की आपण काही खूप ग्रेट असतो असं अजिबात नाही. इनफॅक्ट आपण जेव्हा एखादं डॉक्टरेट मिळवतो तेव्हा आपल्याला कळतं की अरे केवढं ज्ञान अफाट आहे. आपण कणभर जेमतेम तो कणभर आपण थोडासा त्याचा ग्लिम्स आपल्याला मिळाला. पण मजा ह्याच्यात असते की आपण शिकत राहतो. म्हणजे त्या दरम्यान ना मी डॉक्टर श्रीराम भातखंडे म्हणून मुंबई विद्यापीठाचे डेप्युटी रजिस्ट्रार होते. तर आमचा एक असा ग्रुप होता. तर म्हणजे जसं तुझ्या सगळ्या डॉक्टर्स होते, मग माझ्या आई वडिलांच्या वयाची लोक होती आणि मग मी पण जायचे. तर दर आठवड्यातनं 2 दिवस ते रात्री 9 ते 10 घराच्या जवळच होते आणि त्यांची संस्कृतमध्ये शंकराचार्यांच्या ब्रह्मसूत्रावर PhD त्यांनी केले. ते आम्हाला भगवद्गीता शिकवायचे. त्यांच्याकडनं मी हे शिकले की कोणतीही गोष्ट संदर्भाशिवाय बोलायची नाही. तुमच्या थिसिस तुम्हाला झोपेतनं उठवला तरी तो सांगता आला पाहिजे. आणि त्यांनी आम्हाला म्हणजे गीतेवरचं भाष्य शंकराचार्यांनी केलं, त्याच्यानंतर विनोबांची गीताई, लोकमान्य टिळकांचा गीतारस, हे प्रमाण मानून त्याच्यातनं मला खूप शिकायला मिळालं. म्हणजे एक छोटं उदाहरण की ते म्हणले की वेदांतामध्ये किंवा आपल्या शास्त्रामध्ये सांगितलं की मधुकर वृत्ती असावी. म्हणजे काय, तो भुंगा जो आहे तो कमळामध्ये थेट आत जातून त्याचा मधप्राशन करतो आणि डास त्या चिखलात रुततो. तर तुम्ही त्या भुंग्यासारखे व्हा, म्हणजे जिथे जातो तिथे तुम्ही वेचत चांगलेपणा, आणि असं तुम्ही चांगलेपणा वेचला, ज्ञानकण वेचले की आपण हळूहळू समृद्ध होत जातो. आणि त्याच जीवनामध्ये परिस्थिती बदलत नाही पण आपली दृष्टी अधिक स्वच्छ व्हायला लागते आणि मग आपल्याला ते एक त्याच्यातला आनंद आणि आपल्या पुढे एक सतत ध्येय असलं पाहिजे. विज्ञानाने मला हे शिकवलं, ध्येयवाद शिकवला, त्याच्यानंतर ऑब्जेक्टिव्हिटी शिकवली विज्ञानाने. त्याच्यामुळे तो प्रवास अजूनही मी असं समजते की अपडेट युअरसेल्फ. तुम्ही कुठल्याही शास्त्रात असा तर ते अपडेट केलं गेलं पाहिजे. आणि ईश्वरी कृपेने, गुरुकृपेने मला ती संधी मिळते. म्हणजे रुईया कॉलेज आजही मला ते त्यांची लेक्चर्स ऑनलाईन तुम्ही घ्या असं म्हणून एक सेमिस्टरची लेक्चर्स घ्यायला देतात. त्याच्यामुळे मला ती संधी मिळत जाते. खूप छान. म्हणजे खरंच ते असं अध्यात्म म्हटलं की तो, आणि
आज आपण भेटायला आलेच आहे मी तुम्हाला, कारण मलाही माहितीये की तुमच्याकडनं हे असे पॉझिटिव्ह वाईब्स आम्हाला मिळणारच आहेत. आणि खरंच तुम्ही हे जे सांगताय सगळं अध्यात्म रिलेटेड आणि विज्ञानाशी त्याची सांगड आहे, असं नाहीये की आपण विज्ञान बाजूला ठेवले आणि अध्यात्म बाजूला, ते एकत्र आहे. हे तुमच्या बोलण्यातनं खरंच खूप जाणवतंय आणि हे पटतही आहे, कारण जसं एव्हिडन्स बेस आहे असं म्हणूया. आणि गुरु मिळणं किती योग्य गरजेचं असतं आणि गुरुनी दिलेला मार्ग आपण फॉलो करणं. आणि म्हणजे खरंच खूप छान आणि फॅसिनेटिंग असतात या गोष्टी की तुम्हाला गुरूंनी सांगितलं आणि तुम्हाला तोच विषय तुमच्या गाईडनी पण दिला. म्हणजे को इन्सिडन्स आपण म्हणू, पण खरंच हे मेसेज आहेत अनुभव. अगदी अगदी खूपच छान. म्हणजे आणि तुम्ही त्यातलं कार्य सुरू ठेवलंय, त्यातला अभ्यास तुम्ही म्हणताय मी अजूनही करते. हेच सगळ्यात महत्वाचं गमक असतं की आपण अजूनही शिकतोय. असं खूपच छान मॅडम. अध्यात्म म्हटलं की सगळ्यांना वाटतं, जसं तुम्ही म्हटलात फक्त कर्मकांड आहे का, तर अजिबात नाहीये. पण धर्म आपल्या हिंदू ग्रंथांमध्ये दिलेले, सनातन संस्कृतीत दिलेले जे काही आपले म्हणजे सगळ्यात महत्वाचं गीता, भगवद्गीता आहे, याचे अर्थ. आता दासबोध आहे जो अगदी आपल्यासाठी मराठीमध्ये लिहिलेला आहे रामदास स्वामींनी, याचा अर्थ. आणि तुम्ही या सगळ्याचा अभ्यास लहानपणापासून किंवा ऐकताय करताय. आता दासबोध जसं म्हटलं मनाचे श्लोक पाठ आहेत, अर्थ माहित नव्हता. लहानपणी फक्त पाठांतर केलं जायचं की मना सज्जना भक्तिपंथीची जावे, पण पंथ काय आहे हे आपल्याला थोडं जशी प्रगल्भता येते, वय वाढतंय किंवा अनुभव येत आहेत, याच्यातनं आपण शिकायला लागतो. तर दासबोधाचा अभ्यास आणि त्यातनं तुम्हाला जे उमजलंय आणि तुम्ही जे सगळ्यांना आता शेअर करताय याच्याबद्दल आम्हाला नक्कीच सांगा. तर लिमये मॅडम, मला तुमच्याकडनं दासबोध हा विषय तुम्ही निवडलाय आणि त्याच्यावर तुमचा अभ्यास चालू आहे, याच्याबद्दल मला आणि जे आपला हा एपिसोड बघणार आहेत आणि त्यातनं त्यांनाही हा अभ्यास करण्याची, याच्यातलं खरं शास्त्र किंवा विज्ञान काय आहे हे समजून घेण्याची आज संधी मिळणार आहे. तर तुम्ही आपल्या या सगळ्या मैत्रिणींना, प्रेक्षकांनाही तुम्ही सांगा. आता तू म्हणजे विचारलेस दासबोधाचं, तर खरोखर कसं आहे की दासबोध किंवा भगवद्गीता हा स्मृती ग्रंथ आहे. सगळं आपलं जे ज्ञान आहे ते अपौरुषेय वेदातून आलेलं आहे आणि वेदांत जो आहे ते उपनिषद प्रमाण आहे. पण हे सगळं जे संस्कृतमध्ये आहे, म्हणजे मुळातून ते वाचणं आणि त्याचा अर्थ समजणं हे काही सोपी गोष्ट नाही. आणि म्हणून आपल्याकडे ती आचार्य परंपरा आहे की ज्यांनी ते पचवलं, ज्यांनी त्याच्यामध्ये त्यांची ज्ञाननिष्ठा झालेली आहे, अशा आचार्यांनी एबल शिष्याला ते दिलं. आता हीच परंपरा ज्या वेळेला संतांचा आपण विचार करतो, म्हणजे रामदास स्वामींचा आपण विचार केला ना, तर मला नेहमी असं वाटतं की ज्ञानसूर्य, तेजस्विता, विवेक, सावधपण, विरक्त महंत, म्हणजे त्यांच्यामध्ये ही सगळी गुणसंपदा जी आहे ती त्याचा परोत्कर्ष झालेला दिसतो. म्हणजे रामदास स्वामींचा जो काळ आहे 16व्या शतकातला आहे, आज आपण 21व्या शतकात आहोत, पण रामदास स्वामींनी त्या वेळेला सुद्धा ही जी ग्रंथरचना झाली आहे. आता क्रिएटिव्ह रायटर्स आहेत, पोएट्स आहेत, अनेक ग्रंथकार आहेत, ते आणि संतांच्या रचना याच्यात मूलभूत फरक असा आहे की संतांच्या संबंध रचना ह्या अशा एका विद्येशी निगडित आहेत ज्याला आपण अध्यात्मविद्या असं म्हणतो. मग अध्यात्मविद्या, विद्यानाम असं भगवंत श्रीकृष्णाने गीतेमध्ये म्हटलं. म्हणजे काय की ती स्वतःला जाणण्याची विद्या आहे. मग समर्थांनी ज्या वेळेला हे सांगितलंय तर आधी केलंय मग सांगितलंय, त्याप्रमाणे म्हणजे संतांचं ना चरित्र आणि त्यांचं दर्शन म्हणजे त्यांचं फिलॉसॉफी हे एकजीव आहे. आज एखादा रायटर आहे तर त्याचं कृती आणि त्याचं स्वतःचं व्यक्तित्व हे भिन्न असतात आणि ते असण्याचं फ्रीडम आहे. परंतु संत, आणि म्हणून संतांना समाजाचं नेत्र म्हटलेलं आहे. म्हणजे डोळे तर आपल्या सगळ्यांना दिलेले आहेत, पण डोळ्यांनी काय पाहायचं आणि कसं पाहायचं हे आपल्याला संत शिकवतात. किंवा दासबोधाचं तू म्हणशील तर मी ज्या वेळेला 11वी 12वीत होते त्यावेळेला आमच्या घरी माझ्या आई आणि अशा हाऊसवाईफ्स होत्या, त्या दररोज दासबोध वाचन करायच्या. तर त्यावेळेला मला कानावर पडलेला आहे, मला काही त्यावेळेला त्याचा अर्थ कळला नाही. पण पुढे जाऊन मला ज्या वेळेला ह्याच्यामध्ये खूप रस निर्माण झाला, असे काही चांगल्या अनुभव मला आले की चिन्मय मिशनचे गीता ज्ञानयज्ञ खूप मला म्हणजे अटेंड करण्याचं
सौभाग्य मिळालं. आणि मला त्या पुस्तकांनी ना एक ओढ लावली. म्हणजे मी ते वाचत गेले किंवा वेदांतातले जे सगळे कन्सेप्ट आहेत, मग जीव आहे, जगत आहे, ईश्वर आहे, ब्रह्म आहे, माया आहे, ह्या सगळ्यांचा पाठपुरावा करावा असं मला वाटलं. मग त्याच्यातून मला तसे रिसोर्सेस, तशा व्यक्ती आणि परमेश्वराच्या कृपेने अशा काही विभूतींचा सुद्धा मला एक सहवास मिळाला. त्यांच्या तोंडून ऐकल्यामुळे मला ते क्लॅरिटी आली त्याच्याबद्दल. आता दासबोधाचं इथे कसं झालं, इकडे पुराणिकमध्ये आल्यानंतर आपल्या फेस 2 मध्ये पास्तेकर काकू आहेत. एकदा आम्ही नवरात्राच्या मध्येच नंतर भोंडल्याची चर्चा होती, तर त्यावेळेला मी त्यांना म्हटलं की आपण दासबोधाचं वाचन अभ्यास करूया का. आणि मला माहिती होतं की ती लायब्ररी चालवतात आणि त्यांना अतिशय म्हणजे आवड आहे त्यांना या सगळ्याची. आणि कसा योग असतो, म्हणजे मला ती एक इच्छा झाली. त्यांनी हो म्हटलं. आज गेले 2 वर्ष जवळजवळ आम्ही दासबोध वाचन करतोय. त्यांनी आपलं घर, आपला वेळ उपलब्ध करून दिला, हेच खूप मोठं आहे. मी म्हटलं ती साधी गोष्ट आहे, पण मी असं म्हणते की ह्या सगळ्याला जोडणारा एक अनसीन गोल्डन थ्रेड आहे. मग त्याला तुम्ही ईश्वर म्हणा, शक्ती तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही त्याला म्हणा. माझा राम असेल तर मी त्याला राम म्हणेन, कोणी त्याला कृष्ण म्हणेल, पण कुणी कसाही म्हणा तो एक पूर्ण आहे. हा, म्हणजे नाना भाषा, नाना पंथ, नाना मतं असली तरी एक सत्य विप्रा बहुधा वदंती, तसं त्या एकाच सत्य. आणि माणसाला ना ती एक जिज्ञासा आहे, क्वेस्ट आहे की म्हणजे कस्त्वम कोहम कुता आया, तर मी कुठून आलो, मी कोण आहे. आणि ह्याचा अभ्यास मनुष्य करत आलेला आहे. सगळ्या दर्शनामध्ये हे दिसतं. पण समर्थ रामदास स्वामींचं दासबोधाबद्दल स्पेसिफिकली बोलायचं तर तो ग्रंथ हा मला असं वाटतं की बॅलन्स करणार आहे. मानवी जीवनाचं 2 अंग आपण घेऊ, एक आहे लौकिक आणि एक आहे पारलौकिक. तर धर्माची बेस आहे अभ्युदय आणि निःश्रेयस, म्हणजे जे तुम्हाला तुमच्यातली पोटेन्शियल्स, आज ज्याला ऍप्टिट्यूड टेस्ट म्हणतात, कल म्हणतात, मग तुम्ही जाता तुमच्यातली पोटेन्शियल्स ओळखून त्याला व्यवस्थित परिस्थिती मिळेल असं त्याला शेपअप करत आपण आपलं व्यक्तित्व घडवत जातो. आणि मग आपल्याला ध्येय आहे की बाबा मी चांगल्या मार्गाने उत्तम शिक्षण घेऊन मी उत्तम पद्धतीने आयुष्य जगीन आणि मी माझं कुटुंब, माझं समाज, माझं राष्ट्र इथपर्यंत माझ्या त्या एक सुंदरतेचा, मंगलतेचा आविष्कार आपल्या म्हणजे सनातन संस्कृतीने केलेला आहे. तर धर्म हा तुम्हाला अभ्युदय आणि निःश्रेयस म्हणजे लौकिक विद्या ह्याच्या प्राप्तीसाठी तर मदत करतोच, म्हणजे ते फाउंडेशन. पण धर्म सगळ्यांना जोडणार आहे, दॅट विच इंटिग्रेट्स, बाइंड्स. आणि कशाने जोडतो, ते ह्याच प्रिन्सिपलनी जोडतो की तुम्ही नाना रंग आहेत, नाना भेद आहेत, मग तुमची नॅशनॅलिटी आली, तिथे एथनिसिटी आली, वंश आला, वर्ण आला, पण अरे या सगळ्याला जोडणारं एक काहीतरी तत्व आहे ना. मग त्याला डिव्हिनाइज केलं, त्याच्यामध्ये ईशत्व पहा. मग समर्थांचा जो दासबोध आहे, समर्थांची जी भक्ती आहे ती ज्ञानोत्तर भक्ती आहे, व्हल्नरेबल नाही. भक्ती माणसाला कधीही दुबळी बनवत नाही. ती कर्मकांडाच्या आहारी जाऊन गंडे दोरे आणि उपास तापास करून तुम्हाला शिणवत नाही. ती तुम्हाला विवेकाने, विचाराने आयुष्याकडे बघण्याची नितळ दृष्टी देते. आणि समर्थांचा दासबोधाचं सगळं सार कशात येतं, त्यांच्या चरित्रात आहे. म्हणजे लोक असं म्हणतात की अरे ते त्या बोल्यावरून पळून गेले, सावधान. बघ, सावधान शब्द आपल्या प्रत्येकाला मंगलाष्टकांच्या वेळेला पडलेला आहे. आपण त्याचा अर्थ सावध वेगळा घेतोय, तोही चांगलाच आहे, पण समर्थांनी त्या एका सावधानाने ते सावधपण कसं असावं हे समर्थांच्या चरित्रात आहे. म्हणजे अनासक्त महात्मा कसा असू शकतो हे आपल्याला समर्थांच्या चरित्रातून. आणि म्हणून ना त्यांचा प्रत्येक शब्द तुम्हाला तो अंजनासारखं काम करतो. जसं एखादं टार्गेटेड ड्रग डिलिव्हरी सिस्टीम असते की नाही, की तो तुमच्या शरीरातल्या सगळ्या ह्याच्यात तो बरोबर तिथे जाईल, तसं तो जातो. आणि म्हणून इतकं सुंदर आहे की समर्थांचा. आणि मग दासबोधामध्ये आम्ही कसं आहे, स्वादू स्वादू पदे पदे, तसं आम्ही हळूहळू हळूहळू त्याचा आस्वाद करतोय. परंतु आम्ही असं ठरवलं की आम्ही कुठलाही तो पारायणाच्या रूपाने करत नाही ना, आम्ही कोणत्याही असा संकल्प घेतलेला की इतके दिवसात पुरा, म्हणून आमच्या डोक्यावर ते बर्डन. आणि सगळ्या आपल्या मैत्रिणी आणि बायका जोडल्या गेल्या. आणि त्या म्हणजे मी असं म्हणते की त्या सगळ्यांनी एक प्रेरणा दिली इथे. म्हणजे असं नाहीये की बाबा मी कोणीतरी त्या पीठाधीश आहे, ती माझी योग्यता पण नाही, पण आम्ही म्हटलं की चला सगळ्यांनी मिळून त्या ग्रंथामध्ये एक छान अवगाहन करूया. आणि मग पूज्य बेलसरे जे आहेत, ज्यांचं परत कॉम्बिनेशन बघतो, ते हार्डकोअर फिलॉसॉफर, तत्वज्ञानाचे प्राध्यापक, आणि नंतर श्री गोंदवलेकर महाराजांच्या चरणी आले.
त्याच्यामुळे ज्ञानोत्तर भक्तीचा अगदी आदर्श त्यांच्या जीवनात आपल्याला दिसतो. त्यांनी त्याच्यावर भाष्य आहे त्यांचा, म्हणून आपण ते समजू शकतो. पण 16व्या शतकामध्ये समर्थांनी जे आदर्श घालून दिले आणि त्यावेळेला जे चॅलेंजेस आहेत त्यातले आता सुद्धा काही आहेत. कशा आहेत की ब्रिटिशांनी जे आपल्यावर रूल केलं त्याच्यामुळे आपल्या बुद्धिभेद असा की म्हणजे आपल्याला आपली रूट्स जाणून घेण्यासाठी म्हणून जी पूर्वी शिक्षण पद्धती होती ती आधी नष्ट करण्यात आली. आणि मग एक पिढी अशी झाली की अरे मला नाही, हे सगळं जुनं टाकून द्यायला पाहिजे, मी आधुनिक व्हायला पाहिजे, तिथे सगळे छान शोध येत आहेत, मग चला मी 7 समुद्रापलीकडे जाऊन भरपूर शिक्षण घेईन, भरपूर पैसा कमवीन. पण ह्याच्यातून आज आपण काय बघतो की ताणतणाव आहे. आज सिंपल डिसिजन मेकिंग मध्ये आपली शिक्षण पद्धती दुर्दैवाने आपल्याला एबल बनवत नाही. म्हणजे सुशिक्षिततेबरोबर सुसंस्कृतता कुठे गेली. बरं, ह्याच्यात कुणाचाही दोष आहे असं नाहीये, काळाबरोबर बदललं पाहिजे, पण काय टिकतं, जे शाश्वत आहे ते कायम टिकतं. आणि म्हणून दासबोध काय किंवा ह्याला म्हणून अक्षर वाङ्मय म्हटलेलं आहे. म्हणजे जे कालातीत आहे की काळ बदलला तरी ठीक आहे, त्यातली काही उदाहरणं आज वेगळी राहतील, परंतु त्याचा जो मथित अर्थ आहे ना तो इट इज म्हणजे अ टेक अवे ऑलवेज. आता काही जण तुम्हाला असं दिसतील की दासबोधातून कोणी मॅनेजमेंट शिकतं, दासबोधातून कुणी आपल्यातल्या क्षमता ओळखायला शिकतं, दासबोध अगदी तुम्हाला व्यावहारिक पातळीवरची शहाणीव शिकवतो. दासबोध तुम्हाला बोध करून देतो की तुम्ही दुबळे नाही. शृण्वन्तु विश्वे अमृतस्य पुत्रा ही जी हाक विवेकानंदांनी दिली ते समर्थ आहे. म्हणून समर्थांच्या व्यक्तित्वातच ना इतकं तेज आहे, इतकं सामर्थ्य आहे की तिथे ते म्हणतात बघ, सामर्थ्य आहे चळवळीचे, जे जो करील तयाचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. मग हा भगवंत म्हणजे तुमचं मारुती आणि रामाची मूर्ती असायला पाहिजे असं नाहीये. तो भगवंत आपल्या बुद्धीमधला विवेक शक्ती आहे. पण त्या विवेक शक्तीला मला समोर प्रतीकाचं रूप पाहिजे. म्हणून मग मी माझा राम, मग घनश्याम हा राम लावण्य रूपी, महाधीर गंभीर पूर्ण प्रतापी, करी अंतरी सेवकाचा पुढावा, प्रभाते मनी रामचिंतित. तर प्रभाते मनी किती सुंदर आहे, कारण सकाळच्या वेळेला सत्वगुण आपला जागलेला असतो. अगदी आता सुद्धा शिकवलं गेलं ना की सकाळच्या वेळेला अध्यापन छान होतं, पण आज आता जीवनशैलीच थोडीशी अशी बिघडलेली आहे. पण दासबोधाचा दुसरा एक मला जाणवलेलं वैशिष्ट्य की दासबोध हा समर्थांचा स्वतंत्र ग्रंथ आहे. आता ज्ञानेश्वर माऊली हे सगळे अलौकिकच आहेत, आपण आपल्या थिट्या बुद्धीने काय त्यांच्याबद्दल बोलणार. पण ज्ञानेश्वर माऊलींची जी भावार्थ दीपिका आहे ती भगवद्गीतेवरची टीका आहे. एकनाथ महाराजांनी एकनाथ ही भागवत आहे, अध्यात्म रामायण आहे. परंतु समर्थांचा दासबोध हा स्वतंत्र आहे. म्हणजे सगळ्या संतांनी हे काम केलं की जे गहन पण अत्यंत जीवनाला, मानवी जीवनाला परम कल्याणाचा मार्ग, निश्रेयसाचा मार्ग दाखवणारं आणि खऱ्या अर्थाने त्याचे दृष्टीला एक द्रष्टेपणा देणारं जे ज्ञान आहे ते संस्कृतातून प्राकृतात आहे. आणि मग त्या मराठीत समर्थांच्या काळची मराठी वेगळी आहे, पण म्हणून असे सुंदर आता बेलसर यांची त्याच्यावरची आहे, आपल्याला इतकं छान वाटतं. आम्ही तर एन्जॉय करतो. आणि मजा अशी येते की ते वाचता वाचता कधी कधी मला माझ्या त्या विज्ञानातल्या ज्या गोष्टी आहेत त्या ठिकाणी मग मला असं थक्क व्हायला होतं की अरे समर्थ एखादा दृष्टांत देताना कसे विज्ञानातनं देतात. मग मी तेच म्हणते की आता जनाबाई आहे, मुक्ताबाई आहे, हे कुठल्या विद्यापीठात जाऊन शिकल्या, पण त्यांच्या अभंगावरनं PhD करतो लोक. याचा अर्थ काय की ते ज्ञान असं काहीतरी आहे की जे स्वरूपाचं तुमच्या स्वतःचं जे ज्ञान आहे ना ते तुमच्यामध्ये केवळ तुम्हाला म्हणजे काय त्याच्यानंतर तुम्ही योगी होणार, मुक्त होणार हे ते प्रकार नाहीये. तुमची जिथे तुम्ही आहात, तुम्ही संसारात आहात, तुम्ही विद्यार्थी आहात, तुम्ही गृहिणी आहात, तुम्ही एखादे प्रोफेशनल व्यक्ती आहात, त्या प्रत्येक टप्प्यावर तुम्हाला तुमचा विवेक हे टूल किट आहे, ते ओपन करून कसं वापरायचं ह्याचा अत्यंत सुंदर वस्तुपाठ ते घालून देतो. म्हणजे कसं आहे, गंतव्य एकच आहे पण त्याच्याकडे जाण्याचे अनंत मार्ग आहेत. तुम्हाला तुमच्या पिंडे मतिभिन्न एक्सप्लोअर करा, पण प्रत्येकावर आपल्याला तो वाटाड्या लागतो. म्हणजे हे जे ग्रंथ आहेत ना हे मार्ग प्रदीपक आहेत आणि संत आहेत ते त्या ग्रंथांची साक्षात मूर्ती आहे. ग्रंथ आहे त्यांची वाङ्मयीन मूर्ती. म्हणून समर्थांच्या ठिकाणी तुला सगळं दिसेल. एक उत्सव चालू करायचे आणि डोंगरावर जायचे, तिथे बसून
चला मला नमस्कार करा, की ते हे नाही. म्हणजे खरा जो निराकार म्हणजे ज्याला आपण म्हणतो विरक्त आहे तो अतिशय सबळ असतो. दुर्बळांचं हे काम नाही. आणि म्हणून समर्थांचा भर संपूर्ण ते म्हणतात मना तुची शोधून पाहे बघ. मनाला त्यांनी हे केलं, मनाला म्हटलं. कारण असं एक आहे की ते मन कसं आहे, ऍट द जंक्शन आहे, उंबरठ्यावर दिवा लावला की बाहेर आणि आत दोन्हीकडे प्रकाश आहे. आणि आपले सगळे जीवन अनुभव कुठे होत आहेत, आत होत आहेत ना मनात. आज एआयचा इतका बोलबाला आहे. त्या शास्त्रज्ञ काय करतायत की त्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स त्यांना भीती वाटते की तो माणसाला ओव्हरकम. अरे तू कॉन्शियसनेस जे चैतन्य आहे ज्याच्याबद्दल समर्थांनी काय वेगळं सांगितलं नाही, एकच अद्वैत वेदांतच सगळे सांगतात, पण त्या त्या काळाला त्या त्या समाजाला अनुसरून. पण समर्थांचं वैशिष्ट्य हे ऍडिशनल आहे की त्यांनी माणसातलं माणूसपण ओळखून त्यांनी देवत्वाकडे कसं झेपावं. म्हणजे दासबोधाचं एम काय म्हणशील तर मॅनेजमेंट शिकवणं नाही, संसार शिकवणं नाही. पण ते हे म्हणतात, ज्यांना लोक म्हटले की बोल्यावरून पळून गेले त्यांनी प्रापंचिक माणसाच्या मनाचं त्याच्या जीवनानुभवाचं इतकं अचूक विश्लेषण केलेलं आहे जे एका प्रापंचिकाला सुद्धा जमणार. म्हणजे ही जी प्रज्ञा आहे आतमधली त्या प्रज्ञेचा तो सहज सुंदर आविष्कार आहे. आणि म्हणून समर्थांच्या सगळ्या ओव्यांमध्ये ना तुम्हाला तेज, ज्ञान आणि अतिस्पष्टता. तिथे कुठे असं ना म्हणजे हे नाहीये, काय म्हणतो त्याला, इकडे तिकडे तळ्यात मळ्यात हे नाही. आणि परखडता आहे पण त्याच वर कृपावंत आहे, समर्पण आहे पण ते ज्ञानातून आहे, भक्ती आहे, प्रेम आहे पण ते दुबळं नाही. म्हणजे ह्या सगळ्या तू बघ, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या चरित्रामध्ये जर आपण हळूहळू आणत गेलो तर आपलं जीवन सुंदर होईल. आपण ज्या स्टेजला असो तिथे आपल्याला ते सुंदरता बघण्याची एक दृष्टी आहे. म्हणजे ते कधीच असं, आता समर्थ आपण आज एम्पॉवरमेंट ऑफ वुमेन म्हणतो, आता नवरात्र चालू आहे, शक्तिरूपिणी म्हणून आपण पूजतो नारी शक्तीला. पण समर्थांनी त्याही काळात मठाधिपती स्त्रियांना केलं. किती मागचा काळ होता म्हणून म्हटलं ना, आधी केलं मग सांगितलं. म्हणजे हे जे आणि कुठेही तुम्हाला ते असं दिसत नाही की त्याच्यात ते अडकले. कारण त्यांचं असं वर्णन आहे, नसे गर्व अंगी सदा वीतरागी क्षमा शांती भोगी दया दक्ष योगी नसे लोभना क्षोभना दैन्यवाणा इनी लक्षणे जाणीजे योगी राण. म्हणजे तो गर्विष्ठ नाही, कारण तो दुबळा आहे म्हणून निगर्वी नाहीये. त्याला ज्ञानाभिमान कुणाला असतो, जो अज्ञानात आहे त्याला. जो ज्ञानी आहे तो न्यूटनही म्हणतो ना की समुद्राच्या काठावर पसरलेल्या वाळूतल्या एका कण्यावरच मला मिळते. तसं आहे. म्हणजे ज्ञान हे तुम्हाला लीनच करतं आणि अध्यात्म तर सगळ्या ज्ञानाचा परिपोष. आणि म्हणून त्याच्यामधनं समर्थांच्या दासबोधातून ना एक 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 असं ते वेचत जावं आणि आपलं जीवन समृद्ध करावं. त्यांचा जो गंतव्य त्याचं आहे ते आहे की तुम्ही सत्य जाणा, परमसत्य ते एकच आहे. त्याला जात पात, रंग रूप, शिक्षित अशिक्षित, गोर गरीब हा कसलाही भेद त्याला नाही. पण ते जाणायचं म्हणजे नुसतं चिंतन करत बसा असं नाही, तुमचं आचरण सिद्ध परमार्थ समर्थांनी शिकवलं. म्हणून समर्थांच्या, तुला गंमत वाटेल, पढत मूर्खाची लक्षणं दिली आहेत ती सगळी मला लागू आहे. म्हणजे पढत मूर्ख म्हणजे काय की आपण एज्युकेटेड फुल्स का, कारण की त्याचा दंभ आहे, अभिमान आहे, अज्ञानाला ज्ञान समजून त्याला विपरीतपणे प्रसार आहे. म्हणजे ह्याच्यात ती आणि समर्थ हे जेव्हा लक्षणं सांगतात, पढत मूर्खाची लक्षणं आहेत, त्याच्यानंतर बरीच आहेत. ते म्हणतात की असं मी जर बोललो असेल ना तर तुम्ही मला क्षमा करा, पण त्यागार्थ बोलिलोजी. किती नम्रता आहे. खरं त्यांना तर सगळं सांगण्याचा अधिकार आहे. आणि मग त्यांचं चरित्र पहा की राजा शिवाजी सारखा तेच घडवू शकतात. हा, म्हणून ते त्यांची, म्हणजे त्यांचं मला म्हणून का आवडतं की तो दासबोध एक ग्रंथ पुरे आहे आपल्याला, पण तो दासबोध जर का पहिला आहे की ऑब्झर्वेशन, निरीक्षण, मग आहे अनालिसिस, परीक्षण, प्रॉपर सायंटिफिक मेथड आहे. अध्यात्मविद्येमध्ये मग आहे ॲसिमिलेशन, त्याला श्रवण, मनन, निधिध्यासन आणि मग एक्सपिरियन्स. आणि म्हणून श्रवण साधनेवर समर्थांचं खूप बळ आहे. ते म्हणतात, ऐका श्रवण केलियाचे फळ, फिटे संशयाचा क्रिया पालटेतात काळ, फिटे संशयाचे मूळ एकसरा. म्हणजे ऐकावं कसं
हे सुद्धा त्याच्यावर त्यांनी म्हणजे समाजच्या समाज घातलेले आहेत. खूप म्हणजे समाजातल्या सर्व प्रकारच्या लोकांचा विचार करून त्यांना त्यांच्या जीवनामध्ये एक अशी हिडन आपली जी पोटेन्शियल आहे ना, विवेक बुद्धी, ती कशी ओपन करायची, अप्लाय करायची, याचं समर्थांनी तुम्हाला प्रत्यक्ष तिथे मार्गदर्शन केलेलं आहे. आणि म्हणून ते खूप सुंदर खूप छान. म्हणजे तुम्ही हे सगळं सांगताय, खरंच म्हणजे मी त्याच्यावर काही भाष्यच करू शकत नाही, कारण माझाही तसा काही एवढा अभ्यास नाही की मी, पण तुम्ही जे सांगताय ते मला अगदी पटतंय. आणि पटतंय म्हणजे माझ्या बुद्धीला पटतंय. कारण कुठलीही गोष्ट आपण, तुम्ही जे सांगताय तेच अनुभव आहे, मी त्याला माझ्या परीने कसं घेते आणि खरंच ते मला योग्य म्हणण्यापेक्षा मी माझ्यासाठी त्याचा कसा उपयोग करून घेईन आणि समाजाला देईन, हे माझं बुद्धीचं काम. ते मला खरंच जाणवतंय की हे किती गूढ पण आहे, पण हे जर समजून घेतलं तर आपण आपलंच आयुष्य किती समृद्ध करणार आहोत. खूप छान सांगतायत मॅडम. आणि आपल्याला अजून ऐकायचे दासबोधाबद्दल. मॅडमचा अभ्यास लक्षात येतोच आहे, तर आपण नक्कीच ही आपलं जे काही गप्पा आहेत ह्या चालू ठेवूया. पुढचाही प्रश्न माझा आहेच आहे, त्याच्याबद्दलही आपण बोलूया.